पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून झिकाची रुग्णसंख्या वाढताना दिसते आणि याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नेमकी काय काळजी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळवंत आहेत. मॅडम, काय झिकाची रुग्णसंख्या साधारणतः आजची काही आकडेवारी 15पर्यंत गेलेली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून काय नेमकी काळजी घेतली जाते? नमस्कार. महानगरपालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून ह्या आजाराबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा वाहक असलेला आजार आहे. म्हणजे हा विषाणूजन्य जरी असला तरी पण तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्यासाठी मध्ये एडिस मस्किटो आहे आणि एडिस मस्किटो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. डेंग्यू, चिकनगुन्या हे आजारसुद्धा ह्याच डासामार्फत दुसऱ्या व्यक्तीकडे पोचवले जातात. तर मेन जे आहे ते ह्या एडिस मस्किटोंच्याच मस्किटो कंट्रोल प्रोग्राममध्ये आम्ही डासोत्पत्ती ठिकाणं नष्ट करण्याचं मोठ्या प्रमाणावर काम घेतलेले हातात. जिथे जिथे पॉझिटिव्ह केसेस आहेत आणि दुर्दैवाने आम्हाला तिथे सगळीकडे एडिस डासांची मोठ्या प्रमाणावर डासोत्पत्ती झाल्याचं दिसून येत आहे. तर ते आम्ही नष्ट करत आहोत. शिवाय घरांमध्ये आम्ही फॉगिंग करत आहोत. अल्ट्रा लो व्हॉल्यूम जे पायरेथ्रम ह्याचं एक्स्ट्रॅक्ट असतं केमिकल, जे नॉकडाऊन पॉयझन असतं ॲडल्ट मस्किटोसाठी, तर ते आम्ही इनडोअर करत आहोत. म्हणजे पूर्वी आम्ही कधीच घरांच्या आतमध्ये धूर फवारणी करत नव्हतो, ती आता आम्ही बाधित रुग्णांच्या घराच्या आतमध्ये करत आहोत, कारण का त्या डासांचं निर्मूलन होण्यासाठी. तर नागरिकांना हेच आवाहन आहे की हा आजार सौम्य प्रकारचा आहे. ह्याचे लक्षणं ताप, सांधेदुखी, अंगावर रॅश येणे अशी आहेत. इतर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनसारखी सर्व रुग्ण हे घरी राहूनच ट्रीटमेंट घेत आहेत. काही त्यामुळे ॲडमिशन्स किंवा काही असे वाढलेले नाही आहेत. तेव्हा सर्वांनी दक्ष राहावं. आपल्या घराच्या आतमध्ये आणि घराच्या आजूबाजूला जर का डासोत्पत्ती ठिकाणं असतील तर ती नष्ट करावीत. लवकरात लवकर आरोग्य संस्थेला इंटिमेट करावं की बाबा आम्हाला ह्या आजाराची लक्षणं आहेत. आणि विशेषतः गर्भवती महिलांनी काळजी ह्यासाठी घ्यावी, कारण का गर्भावर पहिल्या 3 महिन्यात जर का ह्या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर त्यामुळे गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा गर्भवती महिलांची संख्या सुद्धा मोठी या सगळ्याच्यामध्ये आहे. तर गर्भवती महिलांची संख्या मोठी आहे असं निदर्शनास असं येते, कारण का आम्ही जास्तीत जास्त सॅम्पल्स ही गर्भवती महिलांचीच पाठवतोय, त्यामुळे त्याच्यामधले पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे असा नागरिकांमध्ये गैरसमज झाला आहे की गर्भवती महिलांनाच हा होतो, असं नाही आहे. व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच होऊ शकतं, पण आम्ही गर्भाला धोका असल्यामुळे गर्भवती महिलांना जास्तीत जास्त समुपदेशन करतोय की तुम्ही ह्या रोगाबद्दलचं टेस्टिंग करून घ्या. आणि जवळजवळ आत्तापर्यंत आपण 156 गर्भवती महिलांचेच नमुने पाठवलेले आहेत. मग जास्त सॅम्पल पाठवल्यामुळे त्याच्यातले जास्त पॉझिटिव्ह येत आहेत, बाकी काही नाही. आणि एकूण 8 पॉझिटिव्ह आत्तापर्यंत गर्भवती महिला आहेत 15पैकी. आता 15 संख्या जी आहे ती 15पर्यंत आहे. साधारणतः किती महिलांचे किंवा एकूण रुग्णांचे रक्त नमुने आपल्या विषाणू संस्थेकडे पाठवण्यात? आत्तापर्यंत NIV आपण 16 जूनपासून जवळजवळ 250 पाठवलेले आहेत सॅम्पल्स. आणि जर का लोड अजून पण जर महिला जर पुढे आल्या आणि गर्भवती महिलांनी तयारी दाखवली की येस आम्हाला चेकिंग करून घ्यायचं आहे, तर ते सुद्धा त्याकरता आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्सची पण मीटिंग सोमवारी घेतली आणि त्यांचंसुद्धा आम्ही समुपदेशन आणि त्यांना माहिती दिलेली की जास्तीत जास्त महिलांना तुम्ही काउन्सिलिंग करून उद्युक्त करा की सिम्पटम्स असतील किंवा कॉन्टॅक्टमध्ये आले असतील पॉझिटिव्ह पेशंटच्या, तर त्यांनी चेकिंग करून घ्यावं आणि गर्भाच्या वाढीकडे लक्ष द्यावं. ॲनामॉली स्कॅन करावेत सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन आणि मॉनिटर करावं. धन्यवाद मॅडम. तर झिकाच्या रुग्णांनी आणि एकूणच या सगळ्या रुग्णांची लक्षणं नेमकी काय आहेत ती मॅडमने सांगितलेली आहेत. आणि यामध्ये गर्भवती महिलांची संख्या ही मोठी आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण गर्भवती महिलांचे रक्तनमुने हे मोठ्या संख्येने पाठवल्यामुळे ती संख्यासुद्धा या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन प्रसादसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.